डाळिंबावर जो तेल्या रोग पसरतो त्याला कारणीभूत आहे झॅन्थोमोनास आक्झोनोपोडिस नावाचा जीवाणू। या जीवाणूचा प्रादुर्भाव झाल्यानंतर डाळिंबाच्या फळावर असे तेलकट डाग पडतात आणि नंतर या डागांवर अशा इंग्रजी वाय आकाराचे तडे जातात आणि नंतर संपूर्ण फळ खराब होऊन त्याची गळ होते। मोठ्या प्रमाणावर जर या रोगाची लागण झाली तर संपूर्ण फळांची गळ होते, मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं। या डाळिंब रोगावरील तेल्या रोगाच्या नियंत्रणासाठी कृषी विज्ञान केंद्रांतर्गत निर्मळ पिंपरी या गावामध्ये एकात्मिक तेल्या रोग व्यवस्थापनाचं प्रात्यक्षिक घेण्यात आलं। त्यामध्ये ज्या बागांमध्ये या रोगाची लागण सुरू झालेली आहे अशा बागेतील फळांची जी रोगग्रस्त फळ आहे हे पहिल्यांदा जमा करून नष्ट करणं ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे। ही फळं ज्यावेळेस आपण नष्ट करतो त्यावेळेस त्याचा इकडं तिकडं ती टाकून देण्याऐवजी ती जाळून टाकणं अत्यंत महत्त्वाचं आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की या बागेवर 0.5% बोर्डो मिश्रणाची त्वरित फवारणी घ्यायची। त्यानंतर हायड्रोजन पेरॉक्साईड 3 मिली प्रति लिटर संपूर्ण बागेवर त्याची फवारणी करायची आणि ड्रीपमधून सुद्धा प्रति एकरी 2 लिटर हायड्रोजन पेरॉक्साईडचा वापर करायचा। तिसरी अत्यंत महत्त्वाची जी गोष्ट आहे की सुडोमोनास फ्लोरोसन्स आणि बॅसिलस सबटिलिस या जीवाणूंचा जमिनीद्वारे आणि फवारणीमधून सुद्धा या रोगाच्या व्यवस्थापनासाठी वापर करायचा। सुडोमोनास फ्लोरोसन्स आणि बॅसिलस सबटिलिस नावाचे जे जीवाणू आहे हे झॅन्थोमोनास नावाचा जो तेल्याचा जीवाणू आहे त्यावर उपजीविका करतात आणि त्याद्वारे सुद्धा जैविक पद्धतीने या तेल्या रोगाचं व्यवस्थापन होतं। एकंदरीत जमिनीमधून सुडोमोनास बॅसिलस या 2 जीवाणूंचा वापर, फवारणीद्वारे 0.5% बोर्डो मिश्रणाचा वापर, गरजेनुसार हायड्रोजन पेरॉक्साईड 3 मिली प्रति लिटर फवारणीद्वारे आणि जमिनीमधून 3 लिटर प्रति एकर आणि आवश्यकता भासल्यास पुन्हा कॉपर ऑक्झीक्लोराईड 2.5 ग्रॅम प्रति लिटर आणि त्यासोबत 200 ppm स्ट्रेप्टोसायक्लिन यांचा जर टप्प्याटप्प्याने अवलंब केला तर या तेल्या रोगाचं व्यवस्थापन आपण यशस्वीपणे करू शकतो। त्यासाठी हवामान बदलावर आधारित प्रकल्प जो निर्मळ पिंपरी गावामध्ये कृषी विज्ञान केंद्राच्या अंतर्गत चालू आहे, या प्रकल्पाअंतर्गत या गावातील 10 शेतकऱ्यांच्या शेतावर डाळिंब तेल्या रोग व्यवस्थापन या विषयावर प्रात्यक्षिक घेण्यात आलं आणि शेतकऱ्यांना तेल्या रोग व्यवस्थापनाचं जे पॅकेज आहे ते समजावून सांगून त्याच्या संपूर्ण ज्या निविष्ठा आहे त्या टप्प्याटप्प्याने कशा वापरायच्या याविषयी सुचवण्यात आलं। त्यामध्ये कॉपर ऑक्झीक्लोराईड आणि स्ट्रेप्टोसायक्लिनचा वापर, 0.5% बोर्डो मिश्रणाची फवारणी, रोगग्रस्त फळं जमा करून नष्ट करणं, हायड्रोजन पेरॉक्साईडचा 3 मिली प्रति लिटर या प्रमाणात वापर करणं आणि जमिनीमधून सुडोमोनास फ्लोरोसन्स आणि बॅसिलस सबटिलिस या 2 जीवाणूंचा प्रति एकरी 3 लिटर या प्रमाणात वापर करणं, अशा जर एकात्मिक पद्धतीने या तेल्या रोगाच्या व्यवस्थापनासाठी या संपूर्ण बाबींचा अवलंब केला तर डाळिंबावरील तेल्या रोगाचं आपण यशस्वीपणे व्यवस्थापन करू शकतो।